इथून येतोय सरळ इकडनं येतोय MIDCच्या, हा इकडनं पण येतोय की आणि सगळं म्हणजे ड्रेनेज पण आला, इफ्लुएंट पण आला आणि चाललंय तसं. आणि त्यांनी काय केलंय की NIO ला रीडिंग करायला तिथे म्हणतात ना ठाकोरली, बरोबर तिथून आता ती आमची पुढे लाईन जाणार आहे, तिथून डिस्कनेक्ट होईल ती आणि पुढची लाईन झाली, फक्त रेल्वे क्रॉसिंग राहिली. ते झालं तर तिथं दिसणार. पण मला तेच आहे की NIOचा म्हणा, IITच्या म्हणा, त्या NIO आणि IIT ते स्वतःच्या काही ठिकाणी हे काम करत नाही. जसं मुंबई IITच्या त्यांच्या स्वतःच्या STP नाहीये, त्यांच्या स्वतःच्या काही नाही, त्यांच्या बाजूलाच पवई लेक आहे, ती घाण होतीये, त्याच्या काही लक्ष देत नाही. त्यांच्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे आणि ते दुसऱ्यांच्या रिपोर्ट बनवतात कसं मला ते कळत नाही. ही परिस्थिती आहे आपली आणि नुसतं IITच्या ठप्पा लागतोय, NIOच्या ठप्पा. कमिशनर सर 17.5 किलोमीटरची लाईन आपली कमिशनिंग झाली. आता पाणी सगळं हेडलाईन मधून जातं सध्या कुठे. पण आता हे CH काय आहे? चेनेज इथून गेलं हे असं चेनेज म्हणजे तुम्ही पूर्ण पाईप टाकलेले आहे की टाकलेले आहे, पूर्ण कमिशनिंग झालेली. मग काय करणार आता चालू आहे ना पाणी. CETP मध्ये जे ट्रीट केलेलं पाणी इथे येतं. पण या CETP ला किती युनिट्स कनेक्टेड आहेत? आता या CETP ला युनिट ते नाही, मग कनेक्ट नाही केलं CETP ला कनेक्ट म्हणजे अंबरनाथचे जे आहेत तर ते तर टँकरने आणून नाही करतात आणि तिथून त्यांचं जे कनेक्शन आहे ते आमच्या लाईन मध्ये आहे, आउटलेट. तसं दोन्ही पण ॲक्मा आणि म्हणजे तुमच्या म्हणणं आता टँकर आणून त्याच पॉइंटला हे करणार नाही, टँकरनी ते कनेक्ट करतात ह्यांचं इंडस्ट्रीचं. ते ॲक्मा आणि सिमेंट मध्ये ट्रीट करतात. ते ट्रीट केलेलं पाणी त्यांच्या MPCBच्या नॉर्म्सनुसार ते 2 ठिकाणी पॉईंट घेतलेले, तिथून ते कनेक्ट होऊन आमच्या ह्या लाईन मध्ये जातात. म्हणजे पाणी बाहेर कुठेच जात नाही. पण मला एक सांगा, आता ETP सगळे आपल्या जेवढे किती कंपनीज आहेत ETP आणि CETP, तर आपल्याला किती मेजर कंपनी आहे, किती छोटे कंपनी आहे? जे सगळे CETP ला कनेक्टेड आहे का, सगळे ETP ला आहे का, आणि त्यांच्या हा चॅनलला कनेक्टेड आहे? आता हे जे आहे अंबरनाथमध्ये आपण लाईन नाही टाकू शकतो, कलेक्शन लाईन, तर त्यांचं सगळं कलेक्शन टँकरद्वारे होतं. ते CETP ला जातं, CETP मध्ये ट्रीट केलं जातं, तिथून ते ट्रीट केलेलं पाणी ह्या लाईन मध्ये सोडलं जातं आपल्या लाईन मध्ये. आता इथे फक्त काय होतं, बदलापूरचं ट्रीट केलेलं पाणी इथं येतं. त्यावेळेसचं काय, त्यावेळेसला जे MPCBने कनेक्शन दिलं असेल त्याच्यानुसार ते ट्रीट होतं. ते माहित नाही. ठीक आहे, ते ट्रीट कसे देते काय आहे का त्यांच्याकडे? कलेक्शन कंट्रोल मध्ये होत नाही, त्यांना कनेक्शन मध्ये ते दिलेलं असतं की तुम्ही शोषखड्डा करून त्याच्यामध्ये पाणी मुरवा. तर ठीक आहे, तसं आहे का काही? तुम्ही मला त्याचे देऊ शकता का? कारण तुम्ही त्यांच्या पालनहार MIDC, तर तुम्ही मला आता ते द्यायला पाहिजे की हा ठीक आहे, यांच्या जी इफ्लुएंट्स आहे, कंपनीच्या जी इफ्लुएंट्स आहे ती याच्यात नाही येते, सर्व CETP पण आहे, ETP पण आहे, ती येते. आता त्याच कंपनीमध्ये हा जर संडास, बाथरूम, किचन वगैरे काही काही असणार, मग त्याचं नियोजनचं काय आहे ते आहे का? कारण जेव्हा मी तिथे कंपनीत गेली होती MIDCच्या, मी आता सरवली गावाचं बोलते, आता तुमच्या याच्या सरवलीचं मला दाखवा पुढे गेला, म्हणजे याच्यात घेतलंच नाही. हा फक्त आपला अंबरनाथ डिव्हिजनच्या अंडर अंबरनाथ, ऍडिशनल अंबरनाथ आणि बदलापूर हे 3च इंडस्ट्रियल एरियाचे ही लाईन आहे. KDMCचे म्हणजे कल्याण डोंबिवलीचं जे आहे, डोंबिवलीचे त्यांची सेपरेट लाईन. मग ते पण तिथे गेलं? इथे नाही, त्यांचं तर अजून म्हणजे तेच, म्हणजे बाहेर याच्यात आपण घेतलं नाही. मग इथे KDMCचं काय लिहिलं तुम्ही? KDMCची हद्द आहे, KDMCची माझी हद्द. त्या हद्दीतनं तुमचं हे जातं, नाला कुणाच्या हद्दीत येतो किंवा नदी कुणाच्या हद्दीत आहे, त्याच्यात हे केलं, पार केलेलं. मग तुम्ही असं का केलंय की याला असं इतकं लांब, इतकं फिरून इथपर्यंत का घेऊन गेले? जर सपोज तुमच्या AMC आणि UMC मधून, कारण आपण मेनली वालधुनीचा आपला आहे प्रॉब्लेम, इश्यू होता, म्हणूनच हे करावं लागलं आम्हाला. 17.5 किलोमीटर लाईन पडावं लागली. दुसरा पर्याय त्याच्यावर पण NIOने त्यावेळेस. पण एक मिनिट, तुम्ही हा जो लाईन घातलाय, हा लाईन कुठल्या टेक्नॉलॉजी प्रमाणे केलाय? कारण आम्ही जे बार त्या दिवशी पण तुम्हाला बोलत होतो की तुम्ही जे पाईप जेव्हा घालता, या पाईपचा पण असं परिस्थिती आहे की एवढा मोठे मोठे खड्डे करून मग त्याच्यात घालणार, हे करणार, मग कसं केलं ते? काय कसला टेक्नॉलॉजी घेतली? टेक्नॉलॉजी नाही का, टेक्नॉलॉजी काय नाही. बेड, जो बेड आहे रिव्हरचा किंवा त्यात एक्सकॅव्हेटेड केलं. त्यात किती याचे पाईप आहे? हा 710 आहे. 2 खोदाई केली, त्याच्यात स्टील टाकलं,
त्याच्यात एनकेस करायसाठी, कारण ती लिफ्ट कॉन्क्रीट पाईप टाकला, त्याला कॉन्क्रिटिंग केलं. ती पाईप कसलं बनले? कारण काय होते की हा जो तुमचा हा केमिकल घेऊन जाणारा असणार, लवकर तुमची ही पाईप पण खराब होणार. आणि नॉर्मली काय होणार आहे की जे चेंज व्हायला पाहिजे टाइम टू टाइम ही पाईपलाईन, ते पाईपलाईन चेंज करायची गरज सुद्धा नाही. मला म्हणून पाईपचा काय मटेरियल आहे ते, कारण तुमच्या ह्याच्यातनं ऍसिड जाणार, सर्व जाणार, तर तसं प्रकारच्या तुम्ही पाईप पण घेतला. या ठिकाणी आम्ही ही संप दिलेली, या संपमध्ये ती कलेक्शन होतं, इथून पंपिंग करून पुढे अशी नाल्यातनं खोदाई करून पाईप टाकलेला, टाकून त्याला कॉन्क्रीट केलेले जेणेकरून ती लिफ्ट होऊ नये. ती कुठे आहे? ती उल्हासनगर रिव्हर कुठे आहे? उल्हास रिव्हर म्हणजे उल्हास खाडीमध्ये, खाडी कुठे? गांधारी ब्रिजच्या पलीकडे. म्हणजे तुमच्या डोंबिवली रिजन, केडीएमसीच्या मॅडम